नमस्कार मंडळी, मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 सारं स्वागत करते। तर कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदात स्वस्थ आणि तंदुरुस्त असाल। सो आज आहे होळी। माझ्याकडून तुम्हा सर्वांना होळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। सो मंडळी, आज आहे होळी। माझ्याकडून तुम्हा सर्वांना होळीच्या खूप साऱ्या ढेरभर शुभेच्छा। सो चला तर मग आता व्लॉगला सुरुवात करते। आज खूप 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 सारे काम आहेत, पाहते मला जसा शूट करता येईल तसा करते आणि जेवढं शेअर करता येईल तेवढं शेअर करते। सो आणि हो, मला ना कमेंट्स मध्ये काही प्रश्न विचारण्यात येत आहेत, त्यांची उत्तरं मी आधी देऊन देते, तर कारण नंतर माझ्या लक्षात राहत नाही। तर रीना थोरात म्हणून एक फ्रेंड आहे, तिने अशी कमेंट केली होती की जे किचन मधले DIY आहेत त्याचे व्हिडिओ पण शेअर कर। तर तुम्हाला सांगू इच्छिते की ते DIY मी फार पूर्वी बनवलेले आहेत आणि तेव्हा मी YouTube करत नव्हते, त्यामुळे व्हिडिओ बनत नव्हते, त्यामुळे त्यांचे व्हिडिओज माझ्याकडे नाही आहेत। पण यानंतर मी जे काही DIY बनवेल त्या सर्वांचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की 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 शेअर करेल। आणि एका फ्रेंडनी कमेंट केली होती की गार्डन मधले जे प्लांटर्स आहेत तू कलर केलेले ते तू कोणत्या कलरने करते? तर गार्डन मधले असू देत की घरातलं कोणतंही DIY असू दे, मी सर्व याला फक्त आणि फक्त ऑइल पेंटच यूज करते। माझ्याकडे ॲक्रेलिक पण कलर आहेत, ते यूज करायला सोपी असतात, मात्र ते टिकाऊ नसतात। मग कलर करा, त्यावर वॉर्निश लावा, बरेचसे असतात। आणि ऑइल पेंटचं असं आहे की नळाखाली जरी आपण ती वस्तू धरली आणि धुतली तरी काहीही प्रॉब्लेम होत नाही। आणि ऑइल पेंट खूप जास्त लॉंग लास्टिंग असतात ॲक्रेलिक पेक्षा ऑइल पेंट किमतीने पण खूप जास्त स्वस्त असतात, त्यामुळे ते आपल्या खिशालाही परवडतात आणि लॉंग लास्टिंग असतात, त्यामुळे ती वस्तू बरेच दिवस चांगली राहते, जशी आहे तशीच राहते। सो त्यामुळे मी जास्तीत जास्त ऑइल पेंटच यूज करते। ऑइल पेंट पातळ असल्यामुळे यूज करायला थोडा भारी जातो ॲक्रेलिक पेक्षा, पण टिकाऊ असतो, त्याचा रिझल्ट छान येतो, वॉर्निश वगैरे करायचं काहीही टेन्शन नसतं, त्यामुळे मी फक्त ऑइल पेंटच यूज करते। आणखी एक फ्रेंड आहे चैतन्य गेमिंग म्हणून, तिनेही क्वेश्चन केलेला आहे की तू वॉल पुट्टी कोणती यूज करते, कलर कोणते यूज करते, पुन्हा किती क्वांटिटी मध्ये घेते? तर मी वॉल पुट्टी कोणतीही यूज करते। तुम्ही जी मोकळी मिळते, खुली मिळते तीही वॉल पुट्टी यूज करू शकता किंवा एखादी पॅकेटची ब्रँडेडही यूज करू शकता। कोणती जरी यूज केली तर किमतीमध्ये फारसा फरक नसतो, जास्तीत जास्त 20 ते 30 रुपयापासून वॉल पुट्टी चालू होते, 50 रुपयापर्यंत आय थिंक मी 30 ते 40 रुपये किलो वालीच वॉल पुट्टी यूज करते। आणि आता सांगितलं की मी फक्त ऑइल पेंट यूज करते, ॲक्रेलिक खूप कमी गोष्टींसाठी यूज करते मी, पण जास्तीत जास्त माझे DIY जे आहे ते ऑइल पेंटचेच आहेत। आणि ऑइल पेंटचे जे मी डबे बोलवते मी ते एशियन पेंटचे किंवा बर्जरचे बोलवते आणि 50 ते 100 ml च्या दरम्यानच बोलवते, जास्त मोठे मी घेऊन ठेवत नाही कारण ते काही दिवसांनी सुकतात, त्यामुळे मी फक्त 50 ते 100 कधी 50 ml चे बोलवते। आणि जास्तच मला गार्डन मधले जर प्लांटर्स वगैरे जर कलर करायचे असले तर 100 ml चा बोलवते। आणि ते कलर खूप जास्त महागडे नसतात, आय थिंक 40 ते 50 रुपये तुम्हाला 50 ml चा जो डब्बा आहे ऑइल पेंटचा तो इझिली मिळून जातो। फक्त प्रॉब्लेम हा आहे ऑइल पेंट मध्ये की जर आपण कमी क्वांटिटी मध्ये घेतले तर कलर ऑप्शन्स जास्त नसतात, तर आपल्याला ते मिक्स मॅच करूनच बनवावे लागतात। पण ॲक्रेलिक मध्ये तुम्हाला खूप जास्त कलर ऑप्शन मिळतात आणि ॲक्रेलिक करायला इझी असतात। तर पण मी मात्र ऑइल पेंटच यूज करते कारण ते माझ्या खिशाला परवडते आणि सोबतच ते लॉंग लास्टिंग असतात। कारण गार्डन मध्ये ठेवायचं म्हटलं तर मला ऑइल पेंटच बेस्ट वाटतात, कारण गार्डन मध्ये सर्व गोष्टींचा कसं नेहमी पाण्याशी संपर्क येतो, उन्हाशी धुळीशी संपर्क येतो, ते प्लांटर्स मी डायरेक्ट शॉवर खाली धुते, त्यामुळे मला ऑइल पेंट बेस्ट वाटतात। सो चला मग तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, तर आता व्हिडिओला स्टार्ट करूयात। चला आधी होलिका स्पेशल छान रांगोळी काढून घेते।
इथे बघा मी रांगोळी काढत आहे आणि हे बघा आरोहीने किती पसारा केला, किती माझा कलर सांडला. आणि आता इथे पिहू आलेला आहे रांगोळी काढायला. पिहूचं चालू आहे मला पण रांगोळी काढायला दे. चला आता माझीच रांगोळी आटपत आलेली आहे, कोणीच नाही काढणार आता रांगोळी. इथे होलिका दहन दाखवणार आहे म्हणून ह्या काड्यांना मी छान एक धागा बांधून घेतला आणि त्यांना असं व्यवस्थित इथे मी उभं करत आहे आणि त्याची व्यवस्थित पूजा वगैरे पण करून घेत आहे. आणि फुलं वगैरे वाहल्यानंतर बघा इथे आमची होलिका दहन स्पेशल रांगोळी बनवून तयार आहे. आता दिवस असल्यामुळे ही छान नाही दिसत आहे, पण रात्रीचं हा या लाईटामुळे खूप छान दिसेल. ही मी पुन्हा एकदा रात्रीचा व्ह्यू दाखवेल तुम्हाला. रांगोळी झाल्यानंतर छान नाश्ता बनवला होता. आम्ही सर्वांनी व्यवस्थित नाश्ता केला. स्वयंपाक थोडं लेटच चालू केला. तसा होळीचा स्वयंपाक तर आमच्याकडे रात्रीचा करतात, कारण देवाला नैवेद्य द्यायचा असते होलिकेला तर. पण आईला पुरणाची पोळी किंवा वडे भजे हे रात्रीचे पचत नाहीत, म्हणून मी दुपारचाच करून घेते. तर ते दुपारच्या जेवणातच सर्व जेवतात, रात्रीच्या जेवणात ते घेत नाहीत अशा ज्या त्यांना पचायला भारी असतात वस्तू अशा. म्हणून मी दुपारलाच छान स्वयंपाक वगैरे सर्व आवरून घेतला. तर स्वयंपाक तर माझा आता सर्व आटोपलेला आहे. छान पुरणपोळी आणि शेवची भाजी केली. आजोबांची फरमाईश होती शेवाचीच भाजी कर म्हणून, मस्त शेवाची भाजी केली. त्यानंतर कढी आणि पुरणपोळीसोबत मला दूध खूप जास्त आवडते म्हणून दूध घेतलं आणि भजे आणि कुरडई. चला तर स्वयंपाक पूर्ण आटोपला, सर्वांची जेवण झाले, मीच राहिली एक. कारण स्वयंपाक झाल्याबरोबर मला जेवायची इच्छा पण होत नाही एवढा स्वयंपाक केल्यानंतर तळणाच्या वासामुळे. सो आता मी जेवण करते आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते. सो स्टे ट्यून. तर चला आता होळी पेटवायची तयारी चालू झालेली आहे. तर म्हटलं आता मी तयार होते. ही साडी घालते, छान खूप छान रंगबिरंगी आहे, होळीला छान दिसेल म्हणून ही साडी काढलेली आहे मी. आणि या साडीसोबत हे छान एक ब्लॅक सिक्वेन्सचं ब्लाऊज आहे. तर हे आता घालते आणि रेडी होते. तर मी तयार झालेली आहे. म्हटलं होळी आहे, चला रंगबिरंगी साडी घालू म्हणून छान ही साडी घातली. तुम्ही मिसो हॉलमध्ये ही साडी बघितलीच असेल. आणि सोबत छान रंगबिरंगी बांगड्या आणि पूजेची पण सर्व तयारी झालेली आहे. चला तुम्हाला दाखवते. तर बघा मी पूजेचं ताट पण काढून ठेवलेलं आहे. नारळ घेतलं, नैवेद्य, पुन्हा दिवे, हळदी कुंकू, कलर सर्व घेतलेलं आहे. पाणी पण घेतलेलं आहे आणि गव्हाच्या उंब्या पण. दिवा राहिला, दिवा निघताना ठेवून घेईल. सो सर्व तयारी झालेली आहे. चला आता पूजेला निघायचंच आहे. सायंकाळी मी पुन्हा इथे छान एक दिवा लावून घेतला आणि इतकं सुंदर दिसत होतं हे. छान खरंच होलिका दहन होत आहे असं वाटत होतं आणि खूप सुंदर दिसत होती माझी रांगोळी. आमचा लड्डू झालेला आहे इथे छान तयार, गाठी वगैरे गळ्यात घालून. अगं थांब, आताच नको खाऊ. पिहू पण तयार झालेला आहे, पण पिहूला बरं नाही आहे. बाळा ताप आहे ना तुला, येतो तू? बरं हा, चल चल समोरच आहे, काही होत नाही, चल. आमच्या बिल्डिंगच्या समोरच होलिकेचं दहन होत असतं, त्यामुळे जास्त लांब नाही जावं लागत पूजा करायला. आम्ही सर्व मैत्रिणी छान एकत्र जमून इथे पूजा वगैरे करतो.
फ्रीचा कलर मम्मी कुठे दे हे घे ना हल्दी कलर झाला आता लागेल घ्या प्रसाद घे समोर ती गाठी देणं कुठे गाठी देणं गाठी बघा 9:30 वाजलेत आम्हाला पूजा आटपून घरी यायला. सो फ्रेंड, असा होता आजचा दिवस. पूर्ण 9:30 वाजले पूजा करून घरी यायला. भयंकर थकवा आला. पूर्ण साडी कलर झालं. सो फ्रेंड, झाली छान पूजा झाली. घरी यायला 9:30 वाजले आणि खाली गोंधळ चालूच आहे. छान म्युझिक लागलेलं आहे. छान एन्जॉय करत आहेत. पण माझ्या पिहूला बरं नसल्यामुळे मी लगेच घरी निघून आली. लगेच नाही तरी 1.5 ते 2 तास गेला तिथे. मस्त एन्जॉय केला. आजचा दिवस खूप छान झाला आणि पूजाही खूप मस्त शांततेत झाली. तर चला मग, असा होता आजचा ब्लॉग. आणि तुम्हाला माहितच आहे, आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं टोटली फुकट आहे. आणि हो, सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकन येते ते पण प्रेस करायला अजिबात विसरू नका. त्यामुळे काय होईल, मी जेव्हा ब्लॉग टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि सेफ होली खेळा, ऑर्गॅनिकच कलर वापरा. पुन्हा भेटू अशाच एका छान 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 ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय, टाटा.